उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागताचे आमदार रोहित पवार यांच्याकडून बॅनर लागल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड शहरात चर्चेला उधाण आलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे काका पुतणे आहे, पण या दोघांचे राजकीय पक्ष वेगवेगळे आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार हे जामखेड दौऱ्यावर येत असून त्यांच्या स्वागतासाठी जामखेडमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे। तर विशेष म्हणजे या बॅनर मध्ये रोहित पवार मित्र परिवाराकडून अजित पवार यांचे स्वागत करणारे बॅनर लावण्यात आलेत। या बॅनरबाजीची राजकीय वर्तुळात जोरदार उलटसुलट चर्चाही सुरू आहे। याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। एकीकडे शरद पवार आणि अजित पवार यांच्या वारंवार कार्यक्रमाच्या निमित्त भेटीगाठी होत असतानाच दुसरीकडे रोहित पवार यांच्या नावे अजित पवारांच्या स्वागताच्या बॅनरनं सर्वांचंच लक्ष वेधलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं कार्यालयाचं उद्घाटन, पक्षप्रवेश तसेच शिवशाहू फुले आंबेडकर संयुक्त जयंतीच्या कार्यक्रमाचं जामखेडमध्ये आयोजन करण्यात आलं। यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती लाभणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी जामखेड शहरात लावण्यात आलेल्या स्वागताच्या बॅनरमध्ये रोहित पवार मित्र परिवाराकडून अजित पवार यांचं स्वागत करण्यात आलंय। या बॅनरमध्ये रोहित पवार यांचा फोटो आणि उल्लेखही आहे। अजित पवार यांच्या स्वागताच्या बॅनरमध्ये कर्जत जामखेडच्या पावनभूमीत आपलं स्वागत अशा आशयाचं मजकूर लिहिलेलं आहे। अशा या बॅनरमुळे शहरात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, जामखेड, अहिल्यानगर।